हा गेम काय? सर मला तरी असं वाटतंय की मी सांगतो. सोपं. तुम्ही 10 लाईन सांगण्यापेक्षा मी एकच लाईन सांगतो. तुमचा संपूर्ण गेम फक्त राकेश यांना सपोर्ट करणे. या घरात एक लाडका भाऊ योजना सुरू झालेली आहे आणि त्याची सुरुवात दिव्या तुम्ही केलेली आहे. नाही नाही, हसू नका. हसण्याची गोष्ट नाही आहे. तुम्हाला सांगतो का, राकेश यांचा कुठलाही मुद्दा असो, राकेशना कुणी काही जरी बोललं, राकेश कधी स्वतःहून पुढे येत नाहीत. ते पुढे यायच्या आधी तुम्ही ओव्हरटेक करता. त्यांचा जो मुद्दा असतो तो तुम्ही स्वतःचा बनवता आणि तुम्ही तिथे उभे असता. मी काय म्हणतो, बहीण भावाचं नातं आहे ना, हे अतिशय पवित्र नातं आहे. ते ठेवा, त्याच्याबद्दल माझं काही मत नाही आहे. पण गेमचं काय? फक्त नातं दिसतं, तुमचा गेम दिसत नाहीये. तुम्ही स्वतःबद्दल बोलतच नाहीये. राकेश दादा हे, राकेश दादा ते, मला असं जमतं, राकेश दादा पुढे मी आरबी बरोबर आहे. प्लीज राहा, नो प्रॉब्लेम. परंतु जर ते रिलेशनशिप तुमच्या गेम मध्ये अडथळा आणत असेल, तुमचा जर गेम दिसत नसेल, तर ते प्रॉब्लेम आहे. ते तुम्हाला दिसलं पाहिजे. राकेश, गेल्या आठवड्यात तुम्ही दाखवून दिलं होतं की तुम्हाला बोलता येतं, तुम्हाला तुमचे मुद्दे मांडता येतात, तुम्ही सक्षम आहात. पण या आठवड्यात काय दिसलं तुम्हाला मी सांगतो. जसं मी मागे विशालला बोललो होतो ना, की विशाल, तुमचा गेम जो आहे तो 3 मुलींच्या पाठीमागे आहे. त्यांच्या खांद्यावर तुम्ही बंदूक ठेवता आणि तुमचा गेम चालवता. हे मी गेल्यास बोललो. यावेळेस असं दिसलं की तुम्ही दिव्याच्या मागे उभे आहात. दिव्या तुमच्या ज्या लढाई आहेत त्या लढत आहेत म्हणून तुम्ही थांबलेला आहात. तुम्ही बॅकफुटवर दिसला मला यावेळेस. तुमचा गेम दिसला नाही. त्यात तुमचा गेम खेळत होते आणि तुम्ही काहीच खेळत नव्हता. दिव्या, तुम्ही बाहेर लीडर आहात ना. होय सर. इथे फक्त सपोर्टर दिसताय. राकेश यांच्या प्रवक्ता. बोला. सर माझं इतकंच आहे की मला ज्या गोष्टी चुकीच्या वाटतात त्या मी बोलते. जो हा लास्ट टास्क होता, जो की नॉमिनेशनचा होता, आणि त्यानंतर काल जो टास्क झाला तो सुद्धा, तर मला जे निदर्शनात येत आहे तो तसा नाही आहे जी मी होऊ शकते. तो खूप एक असं म्हणू शकतो आपण की तो खूप कमी बोलतो आणि तो वॉकआउट करून जातो जर त्याला त्या माणसांशी डील करता येत नाही, आणि तो स्वतःच शांत बसून घेतो. तर त्याचा तो एक नेचर आहे. आणि राहिलं सपोर्टचा विषय, तर हे काही लोकांनी सगळ्यांच्या डोक्यात टाकून ठेवलंय की ओमकार झालं, मी झालं, आमचं जग अवतीभवती आरबीच्या फिरतं, आणि मी जर सपोर्टर दिसतीये त्याची आणि मी बाहेर लीडर आहे असं मी स्वतःला म्हणतीये, तर लीडरचा पहिला धर्म हा असतो की जर एखादा माणूस त्याच्या स्वतःसाठी बोलू शकत नाहीये तर मी त्याच्यासाठी बोलेल. मला असं वाटतं राकेश स्वतःबद्दल बोलू शकत नाहीत. नाही सर, बोलू शकतात. मग तुम्ही काय, तुम्ही स्वतः ठरवलंय नाही की राकेशचं मत नाहीये आणि तुम्ही लीडर आहात आणि राकेश खरंच फार बिचारे आहेत, ते स्वतःची मदत करू शकत नाहीत म्हणून मी त्यांच्यासाठी बोलणार आहे, हे तुम्ही ठरवलंय? मी ह्या गोष्टीमध्ये हे नाही बोलते. मी हे सांगते की माझा आता सुद्धा तुम्ही राकेश बद्दलच बोलता, तुम्ही स्वतःबद्दल बोलतच नाही. मी माझाच मुद्दा सांगतेय सर की माझं असं मत आहे की मला जर असं वाटतंय तर मी तिथे स्टँड घेईल. मी स्वतःसाठीही स्टँड घेतलाय आणि घेत राहील. पण मला जिथे जिथे वाटतं की अरे मी तिथं जायला पाहिजे, का तर आपण असं म्हणतो की ह्या माणसासोबत जर मी रिलेशन जोडलंय तर मी त्याच्यासाठी कशीही आणि कुठल्याही प्रकारे उभी राहणार. तर मी ते माझ्या जीवनात उतरवलंय. मी बाहेरही अशीच आणि मी घरातही तशीच राहणार. एक गोष्ट मी